कमी तेलात तयार होणारे, ताकापासून बनलेले आणि प्रोटीनने समृद्ध विदर्भ स्पेशल कढी गोळे. एकदम पारंपरिक रेसिपी. तुमच्या जेवणाची रंगत वाढवणारे विदर्भ स्पेशल कढी गोळे. गोळ्यांसाठी अर्धी वाटी चणा डाळ, अर्धी वाटी तूर, मूग, मसूर मिक्स डाळ. रात्रभर पाण्यात भिजत घालायची, सकाळी पूर्णपणे निथळून डाळ मिक्सरमध्ये. त्यात लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, कडीलिंबाची पानं, हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर, जिरं आणि मीठ घालून पाणी न घालता हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आणि या मिश्रणाचे मध्यम आकाराचे असे गोळे करायचे. इथे माझे 18 गोळे तयार झालेत. कढीसाठी 6-7 वाट्या ताकात 2 चमचा किसलेलं आलं, अर्धा चमचा वाटलेली हिरवी मिरची, 2 टेबलस्पून भरून बेसन आणि चवीनुसार मीठ. गुठळी राहणार नाही असं हे सगळं मिश्रण एकसंध करून घ्यायचं. 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर ठेचून घ्यायची. कढीला मस्त स्वाद देते. 1 टेबलस्पून तेलात अर्धा चमचा जिरं, 7-8 कडीलिंबाची पानं, लसूण कोथिंबिरीचा ठेचा परतून घ्यायचा. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालून बेसन मिश्रित ताक या फोडणीवरती ओतायचं. मध्यम आचेवर हे सतत ढवळत राहायचं आणि कढीला उकळी आली की मगच आपले हे गोळे कढीमध्ये सोडायचे. सुरुवातीला त्यांना 3-4 मिनिटं हलवायचं नाही, म्हणजे गोळे फुटत नाहीत. साधारण 10 ते 12 मिनिटं हे गोळे शिजायला लागतात. हलके होऊन ते वर येतात आणि थोडेसे आकाराने मोठे होतात. आपले परफेक्ट कढी गोळे तयार. एकदम सुपर.